नमस्कार, माझा इंडिया न्यूज. भिगवण येथील पीडित तरुणीची आई अन्नत्याग आंदोलनाच्या तयारीत. मी आज माझी मानलेली बहीण की तिच्या वडिलाचं आणि माझ्या वडिलांचं घर शेजारी शेजारी म्हणजे जलालपूर या ठिकाणी सटवाई वस्तीवरती आहे. आमची बहीण लग्न होऊन या ठिकाणी आठवड्यांच्या ह्या पवित्र खानदानीमध्ये आली आणि एक अत्यंत दाजींचा आणि आमच्या बहिणीचा एक सुंदर अशा प्रकारचा प्रपंच फुललेला असताना एक मुलगी, 2 मुलं आणि कोविडमध्ये आमचे मेहुणे देवाघरी गेले. त्यानंतर ह्या घराचा खरा तर दैव दुर्विलास सुरू झाला. कारण इथून शेजारीच पाठीमागं मुसलमानांची वस्ती आहे आणि घरामध्ये मुलांना आजोबा नाही, वडील नाही, मोठा चुलता नाही, मोठा भाऊ नाही. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी ही माता आणि तिची आबला मुलगी ह्या दोन्ही स्त्रिया जगत असताना शेजारी हिंस्र स्वापदांची ही वस्ती, जे दररोज 2 टाइम 3 टाइम गाईचं मांस खायचं, अनेक ठिकाणी उपभोग करायचा आणि ज्यांना कुठला विधी नाही, निषेध नाही, धर्म नाही, अशा प्रकारची निकृष्ट संतती शेजारी राहत असताना त्याचा प्रादुर्भाव ह्या कुटुंबावरती झाला. आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्या ह्या आबला भाचीचं, या ठिकाणी ह्या मुलीचं या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये तिचं शारीरिक मानसिक शोषण करण्यात आलं. ह्या सगळ्याला तोंड देत असताना वडिलांचं क्षेत्र नाही, आजोबांचं क्षेत्र नाही, चुलत्याचं क्षेत्र नाही, 2 लहान भाऊ, ह्या मुलीनं हे सगळं कसं सहन केलं असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावरती शहारे येतात. आणि तो परवाचा दुर्दैवी दिवस उजाडला. लग्न जवळ आलेलं आहे. माझ्याच गावामध्ये त्या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या बागायतदार घराण्यामध्ये, ज्या मुलाच्या नावावरती 30 एकर बागायत जमीन आहे, अशा चांगल्या घरामध्ये ह्या मुलीचा विवाह ठरला. आणि 22 तारखेला उद्या ते लग्न दुपारी लागणार होतं. त्या लग्नाचे प्रेषक होते या तालुक्याचे भाग्यविधाते आणि कॅबिनेट मंत्री माननीय दत्ता मामा भरणे. यावरून आपण हे जाणू शकता की एक अत्यंत कुलीन अशा प्रकारच्या घरी ही मुलगी गेलेली होती. अत्यंत चांगल्या प्रकारचा उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचा नवरा तिला मिळाला होता. आणि आता तरी बाबा हा सगळा सशेमिरा सोड, आता मी कायम माझ्या आई वडिलांना घेऊन चाललेली आहे, आता माझ्या सोनेरी जीवनाची सुरुवात होते. अशा अवस्थेमध्ये हे नराधमा, तू मला ह्या विषयातून सोड. आणि म्हणून पुन्हा 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 त्याला विनंती करून, त्याला फोन करून करत असताना नेमका त्या दिवशी त्या नराधमानं काळ साधला. आईला आणि धाकट्या भावाला घेऊन लग्नाची खरेदी करण्यासाठी इथून शेजारीच 2 किलोमीटरवरती भिगवणची बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमधून येत असताना दबा धरून बसलेल्या त्या झहीर शेख आणि आयन शेख, जो या ठिकाणचा एक माफिया, वाळू माफिया, सँड माफिया अशा प्रकारचा जो आजर आहे, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी राहुल कुल यांचं हे सगळं घनिष्ठ कुटुंब आहे. यांच्या घरामध्ये ग्रामपंचायत सदस्यत्व आहे. हा माणूस हा ह्याचा चिंचोली गावचा सरपंच आहे आणि राहुल कुलांचा, आमदारांचा अत्यंत जवळचा साथी आहे, जवळचा कार्यकर्ता आहे. या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन राहुल दादा आपल्या पाठीमागं आहे. आणि मग हे हिंदू आपलं काय वाकडं करू शकणार आहेत? कारण आपला जो पाठीराख आहे तो आता मंत्रिमंडळात जाणार आहे, त्याला मंत्रिपद मिळणार आहे, त्याचा दबदबा आहे, त्याचा डायरेक्ट देवेंद्र फडणवीस बरोबर संबंध आहेत. आणि मग ह्यांना आपण चिटीसारखी एखाद्या माशीसारखं मसलून टाकू. आणि त्या ठिकाणी त्या आबलेचं त्या ठिकाणी बलात् अशा प्रकारचं अपहरण केलं गेलं. आमच्या ह्या बहिणीच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली गेली, तिला दांडक्याने तिच्या मांडीवरती प्रहार केला गेला. आणि हा जो मुलगा आहे, ह्या मुलाला त्या ठिकाणी मारहाण करून त्याला ढकलून दिलं, त्याच्या मोटरसायकल चावी काढून फेकून दिली गेली त्या ठिकाणी पिकामध्ये. आणि अशा अवस्थेमध्ये तिला बलात् तिच्या इच्छेच्या विरोधात नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन हिप्नॉटिझम सारखे प्रकार करून त्या मुलीला त्या ठिकाणी तिचा ब्रेन त्या ठिकाणी आकर्षित केला गेला. ही मुस्लिम पद्धती आहे, बंगाली विद्या आहे. ह्या सगळ्या विषयामध्ये तिला हिप्नॉटाईज केलं गेलं. तिला सगळ्या परिस्थितीची जाणीव राहू नये आणि प्रचंड प्रमाणामध्ये तुझ्या भावांना खलास करून टाकू, तुझ्या आईला खलास करून टाकू, तुझ्या घरी खडासुद्धा ठेवणार नाही, तुझी सगळी नातलग आम्ही मारून टाकू, आम्ही दहशतवादी आहे, आम्ही काहीही करू शकतो, आम्ही जर ह्या देशामध्ये बॉम्बस्फोट घडू शकतो, आम्ही काही करू शकतो, हे प्रशासन सगळं आमचं आहे, आमचंच ऐकतं. आता आबला लेकरू येते 21 वर्षाचं, आता अजून ते कॉलेज शिकतं या. आणि म्हणून ती भयभीत झालेली मुलगी आता या क्षणापर्यंत त्यांच्याप्रमाणे वागते या. माझी या ठिकाणी या जिल्ह्याचे ग्रामीणचे SP आणि केंद्रीय राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिल साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये संविधानाचा आणि कायद्याचा बाऊ करत ही मुलगी ह्या घरापासून दूर ठेवली जाते. परंतु तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या की त्याच मुलीचा परवा दिवशी आलेला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्पष्ट सांगते की गेल्या 9 वर्षापासून हा माझ्याबरोबर संबंधात आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे, कारण त्यावेळेस तिचे वडील त्याच्यानंतर 4 वर्ष जिवंत होते. म्हणजे ह्या ठिकाणी एक गोष्ट असे हिच्या शरीराचं शोषण, म्हणजे जर ती मुलगी आज 21 वर्षाची आहे तर त्यावेळेस ती 12 वर्षाची होती आणि 12 वर्षाची मुलगी ही अज्ञान मुलगी आहे आणि अज्ञान मुलीला 18 वर्षाच्या अगोदरच्या एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध छेडछाड करणं, तिच्या शरीराचं शोषण करणं हा पोस्कोचा गुन्हा आहे. आणि म्हणून या विषयामध्ये पोक्सो लागला पाहिजे. हा संघटित गुन्हेगारीचा विषय आहे. त्या लोकांना कुणीही केलं, कारण माझं या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी राहुल कुलांवरती आक्षेप आहे. ते काय म्हणले होते की मी त्या क्षणापासून मी ह्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये, या ठिकाणी त्या मुलीची आई आहे, तुमच्या बरोबर होते का ते कॉन्टॅक्ट मध्ये? नाही, अजून त्यांचा एक कॉल सुद्धा नाही. काल महाराष्ट्रानं पाहिलं, सगळ्या टीव्हीवरती चॅनलवरती पाहिलं की राहुल कुल दादांत खोटं बोलते की त्या क्षणापासून मी त्या ठिकाणी ह्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, आणि या ठिकाणी त्या मुलीची आई, त्या निर्भयाची आई माझ्या शेजारी बसलेली आहे. खोटी बातमी आहे सगळी. म्हणजे राहुल कुल दादांत खोटं बोलतात. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेच नाहीत. आले असते तर मी सांगितलं असतं खरंच आलेत म्हणून. आणि ह्या सगळ्या ठिकाणी हे सगळं राहुल कुलांच्या राजकीय ताकदीच्या जीवावरती हे जे दुष्कृत्य आहे, हे जे कृष्णकर्म आहे, हे कृष्णकर्म हे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी राहुल कुल यांच्या राजकीय ताकदीवरती इथल्या नराधम मुसलमानांनी केलेला हा हिंदूंचा छळ आहे. मित्र हो, आज महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर असेल, माझ्या दौंड तालुक्यामध्ये कालच एक मुलगी त्या ठिकाणी तिथूनही पळून नेलेली आहे, आज हिंगणीमध्ये नेलेली आहे, काल अहिल्यानगरमध्ये. म्हणजे दररोज गावागावामधून शहरामधून हिंदूंच्या मुली उचलून नेऊन त्यांना बाटवायचं, त्यांना नाचवायचं, त्यांना अनेक आपत्ती त्यांना जन्माला घालायची आणि सोडून द्यायची. म्हणजे हिंदू धर्मावरती आलेलं हे प्रचंड मोठं मुसलमानांचं आक्रमण आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही मुलगी जोपर्यंत आमच्या घरी येत नाही आणि संबंधित जे आरोपी आहेत यांच्यावरती 13 प्रकारचे गुन्हे आहेत, त्यांचा तो चुलता आझर आणि ही सगळी पोरं ही गुन्हेगारी कृत्यांना अंजाम देणारी माणसं आहेत. यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत. प्रशासनानं गिल साहेब SP आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी याची दखल घेऊन यांना कस्टडीमध्ये घ्या, यांना भेड्या ठोका, यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत लागणारा कायदा मोका आणि बाल गुन्हेगारीमध्ये बाल शोषणाचा पोक्सो हे दोन्ही गुन्हे दाखल करून यांना गजाआड केलं पाहिजे. आम्ही लवकरात लवकर, आता चर्चा झाल्याप्रमाणे उद्या जर निर्णय झाला आमचा सगळ्यांचा, तर ही संपूर्ण वस्ती उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे. मी हे तुमच्या चॅनल पुढे प्रथमतः आता सांगतोय की उद्यापासून आमच्या वस्तीवरली आमची जनावर असतील, आमची माणसं असतील, आमची लहान मुलं असतील, फक्त पाणी पिऊन आम्ही जाणार आहे. जोपर्यंत आमची मुलगी आमच्या घरी येत नाही तोपर्यंत ह्या आटोळे वस्तीवरला एकही माणूस अन्नाचा एकही कण खाणार नाही. ही गोष्ट उद्या सकाळी आम्ही एकत्रित येऊन, उद्या प्रेस घेऊन हे आम्ही जाहीर करणार आहे. आणि याला काय उद्यापासून या उद्या दुपारपासून हे आमचं अन्नत्याग आंदोलन चालू होईल. म्हणून या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांना माझी विनंती आहे की तुम्ही आता ऍक्शन मोड मध्ये या. तुम्ही या ठिकाणी उद्या सकाळी आलं पाहिजे आणि ह्या मुसलमानांची हितली जी घरं आहेत ही घरं सरकारनं ताब्यात घ्यावीत आणि ह्यांना दुसऱ्या ठिकाणी ह्यांचं पुनर्वसन करावं. कारण ह्या ठिकाणी ह्यांच्यामुळं आमच्या लोकांच्या जीविताला धोका आहे. आणि म्हणून उद्याचं अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी हा सगळा विषय झाला पाहिजे. नाही तर महाराष्ट्राचा एक महाविराट मोर्चा ह्या वस्तीवरती येईल आणि नंतर ती संपूर्ण जबाबदारी माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या तालुक्याचे सुपुत्र दत्तात्रय मामा भरणे कृषी मंत्री या सगळ्यांची आणि दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांची असेल. यांना याविषयी ही चेतावणी, तुम्हाला जे जे करणं शक्य आहे, मुलगी घरी आली पाहिजे आणि इथली मुसलमानांची घरं हटली पाहिजे. जर हे झालं नाही तर आमचं उद्या आंदोलन चालू होतंय. माझा इंडिया न्यूज बिग 1.